का मी साऊंड ऑन करतोय. समोर वाणी साहेब आहेत, अरुणदादा पत्रकार आहे आणि प्रशांत धोत्रे आहेत. ज्या टायमाला बघा तुम्हाला एकदा स्थळ पाणीला घेऊन आलतो, सरपंच इकडून या, आपण स्थळ पाणीला आलतो राजशेठ, त्या हांडे मॅडम होत्या बघा, आपण आलतो त्यावेळेस हांडे मॅडमने आमच्यावर कारवाई करायला होती. त्यावेळेस तुम्हाला सांगून आम्ही ती कारवाई रोखली होती, कारण आम्ही त्यावेळेस आक्रमक भूमिका घेतली होती. आणि त्या आक्रमक भूमिका घेतल्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं तुम्ही व्यक्तिशः तुम्ही आमच्याबरोबर भांडताय आणि सरकारी कामात अडथळा म्हणून आमची माझ्या मोठ्या भावावर त्यांनी केस टाकायला लागली होती. आणि आत्ता बघा ती 3 वर्षानंतर परिस्थिती काय उद्भवली होती. आणि त्यावेळेस आपण गावच्या एका कार्यक्रमात होता, मला वाटतं रमेश आंटे साहेबांच्या तिथं ते मंदिराचा जो वर्धापन दिन होता, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही स्थळ पाणी केली होती त्यावेळेस. आणि हा किती दिवस झाला कालवा चालू आहे आपला? लय दिवस झाले आता म्हणजे पाणी ना आवर्तन 3 महिने झालं आवर्तन चालू आहे. बंद झाल्यावर गॅप नाही आला. 10 दिवस आला, 7-8 दिवसाचा गॅप आला फक्त. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं 10 तारखेला पाणी बंद होणार आहे, आणि हे 10 तारखेला पाणी बंद झालं नाही. आणि आज 12 तारीख आहे, 12 तारखेला कालवा फुटला. हे 2 दिवस त्यांनी कोणत्या हिशोबाने वाढवले हे पण आम्हाला विचारायचं होतं. नाही ते ना कालवा फुटला ना तिथं फुटणार असं काल परवा तेरवा जरा चालू नसतं ना. अहो नाही पर्क्युलेशन चालू होतं, पाणी सारखं पाच होतं तिथं, पाटाचं कामच बरोबर नाही. 5 किलोमीटर होल डायरेक्ट. आता दुसरीकडे ना पुढे बाळासाहेब सस्ते म्हणून, बाळासाहेब सस्ते, संदीप सस्ते, त्यांचं पुढे घर याच्या पुढे 500 मीटर वर तिथं सुद्धा कालवा 100% असंच फुटणार आहे. आणि आता पण जिथं फुटलाय ना त्याच्या पुढे पण तिथं बघा वाणी साहेबांनी पाहिले, वाणी साहेब तिथं पण फुटणार आहे कालवा परत. आणि याच्या आधी आहे ना चिरा पडल्या होत्या बघा, तेव्हा मी दाखवायला आणलं होतं तिथं त्या मॅडमला त्यांना, त्यावेळेस त्यांनी आम्हाला दम दिला उलटा. नाही ऐका ना, आम्ही दाखवलं होतं, वाणी साहेब येऊन गेले होते स्वतः, आम्ही त्यांना बोललो होतो काहीतरी कॅनलचं मोटर ढोरं पडलेले, हे बंद करा, पाणी सोडा. त्यांनी काहीच केलं नाही, मुरम टाकून चालू आता सुद्धा कालवा मुरम खड्डा मुरम टाकून हे खड्डा बुजवलाय, म्हणजे कालवा कधी फुटू शकतो. इरिगेशनचं काम खूप इथं निकृष्ट झाले. आणि आम्हाला ते याच्यामध्ये ना तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या मागे उभं राहायला पाहिजे. आम्ही वाणी साहेब आम्ही 11-11:30 वाजता आम्ही नारायणगावच्या ऑफिसवरती. अतुल शेठ काय करणार आहे मग? शेठ तुमची भूमिका आहे, आम्ही 11 वाजता आम्ही ते आंदोलन येणार 11 वाजता तिथं नारायणगावच्या ऑफिसला. बर 11 वाजता इथे या, मी पण तिथे येतो. इरिगेशनच्या शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच तो कालवा फुटलेला आहे. ठीक आहे, एखादी अशी घटना होती नाही असं नाही, पण त्याची पूर्वकल्पना माहिती अशी दिली होती साहेब. 3 वर्ष कंप्लीट, 3 वर्ष 3 वर्ष नाही, आता 2-3 महिन्यापूर्वी दिली होती. हे साहेब ऐका हा बोल, शेटला बोलते. हा मी काय म्हणतो हा आता कालव्याचं रोटेशन बंद झाल्यानंतर त्यांनी काही करत नव्हती, ते बंद झाल्यानंतरच ते दुरुस्ती लगेच करायला पाहिजे. कालवा जर फुटायचा हा इकडून निघालो तुम्हाला फोन करतो आम्ही आहे ना, 5-5 जण येतोय तिथं, आणि पत्रकार पण आमच्या बरोबर आहेत सगळेच. त्यांना गांभीर्यच नाही. ओके ठीक आहे, धन्यवाद. नाशिक घडली का आम्ही आहे ना हे कॅनॉलच्या कामाबद्दल आहे ना बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं होतं, काम निकृष्ट झाले. निकृष्ट झाला असताना 2-3 वेळा पाटाला उभ्या चिरा गेल्या. त्यावेळेस मी वाणी साहेबांना पण सांगितलं होतं, वाणी साहेबांनी ती बातमी केली होती. आता 2-3 महिन्यापूर्वी स्थळ पाणी झाली होती. अधिकारी म्हणले होते, अधिकाऱ्यांनी फोटो काढले आणि ते काय बोलले, आवर्तन बंद झालं का आपण लगेच दुरुस्ती करू. पण त्यांनी दुरुस्ती केली नाही, काहीच केली नाही. आणि मला सांगा याच्यामध्ये समजा आमची पैशाची हानी होत्या, समजा जमिनी वाहून गेल्या, पण एखादा जर माणूस वाहून गेला असता काय केलं असतो साहेब? आता मला सांगा, ह्याच्या कालव्याचं पूर्ण पूर्ण निरीक्षण होणं गरजेचं आहे. कालवा आम्ही पाहिला, कालवा अनेक ठिकाणी लिकेज आहे, अनेक ठिकाणी मुरुम राहिलाय, फक्त अस्थिरीकरण त्याचं निघालेलं आहे. 5 किलोमीटर पर्यंत नाही, तुमचं 5 किलोमीटर डिंगूरच्या पुढे जाते उदापूर पर्यंत. तुम्हाला सांगतो 3 किलोमीटर पर्यंत आमच्या आहे ना पाटाच्या खालच्या जमीन आहे का, कमीत कमी माझी स्वतःची 4 एकर पडीते, या निमशांची 5 एकर पडीते, या सस्त्यांची 3 एकर पडीते, या गाडग्यांची 2 एकर पडीते. पाटाच्या खाली उजव्या बाजूला ज्याच्या जमिनी आहेत का त्या कम्प्लीट पडीत आहेत. काय कारण त्याचं पर्क्युलेशन काम निकृष्ट झाल्याचं काम जे लिकेज होते 100% लिकेज. 10ची मोटर झाली एवढं पाणी आहे आमच्या वड्याला. पाणी आहे का? पावसाळ्यासारखं पाणी असते 12 महिने या वड्याला. इथं पाणी बघा ना, माईक नाही. हा ठीक आहे. आता काय नुकसान झालेली? नुकसान हे शेतकऱ्याचं आहे ना, यांनी ना आता शेषजन दिवाळीच्या मागं यांनी गेल्या वर्षी जवळजवळ 5 एकरची लेवल केली, सगळी मातीन दगडी टाकल्यात.
आता या वाणी साहेबांची ती बातमी पडली तुम्हाला सांगतो त्यांनी 20 लाख रुपये लेवलला खर्च केलाय आणि धाना त्याचा 2 एकर धाना काही मिरची वाहून गेलं सगळं अख्खं वाहून गेलं त्याचं. त्याच्या खाली शंकर साकाराम आणले. शंकर साकारामध्ये 4 भाऊ त्यांची विहीर अर्धी काढली. त्याचा गोंडा 2 एकर धाना 2 एकर. त्याच्या खाली विश्वनाथ साकाराम. त्याच्या खाली मला वाटते भगवान अंडे. त्याच्या खाली विठ्ठल एकनाथ अंडे. नदीपर्यंत अशी वावरं अख्खी वाहून गेले. राईट. आता इथं याचा इथं सुरुवातीला जोत होता म्हणून याची वावर वाहून गेली. माझी सुद्धा वरच्या बाजूने माझी स्वतः जमीन आहे पण माझी सुद्धा जवळ बरंच असा कोपरा आत गेलाय म्हणजे दगडी आमच्या वाहून गेल्या सगळ्या. म्हणजे पिकं वाहून गेली, वावरं वाहून गेली, विहिरी गाडल्या, विहीर गाडल्या 2-3 विहीर टोटल बातमी आहे. आणि तुम्हाला सांगतो 3 विहीर याच्यामध्ये गाडल्यात आणि खूप मोठं नुकसान आहे म्हणजे शेतकरी तळमळे. आता तुमची मागणी काय आहे आता? आमची मागणी एवढीच आहे जोपर्यंत ह्या आमच्या जमिनी सगळ्या जशा होत्या तशा जमिनी होत नाहीत तोपर्यंत आम्ही नदीला आवर्तन सोडून देणार नाही आणि कॅनलचं पण काम करून देणार नाही. मग त्यासाठी आम्हाला म्हणजे जेलमध्ये टाकलं तरी चालेल कारण बाहेर राहून आम्ही उपाशीच मारणार जमिनी आमच्या काय आता चालणार नाही. वर्षभर तर आम्हाला प्रशांत पीक होणारच नाही. आणि अरुंधदा आमचं म्हणणं असं आहे की आता जोपर्यंत जशा आमच्या जमिनी होत्या तशा जर झाल्या नाहीत तर आम्ही आमची काही कर्ज आम्हाला एवढ्याला झालं तरी चालेल. तुम्ही आता 11 वाजता काही जलसंपदा विभागाच्या नारायणगावच्या कार्यालयाला मोर्चा काढणार आहे? हो आम्ही जाणार आहे आता इथून. आम्ही 11 ते 12 दरम्यान जाणार आहे. सगळे शेतकरी अजून हे पारुशी सगळे कोणची गुरं धुवायची बाकी आहेत कोणचं काय बाकी सगळ्यांचं आता याला काम उरकायला लावतो आणि आम्ही सगळेजण आमचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच मोर्चामध्ये तुमची मागणी काय असणार? आमची मागणी तिथे गेली एवढीच असेल आम्ही त्या ऑफिसमधून बाहेर येणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र भेटत नाही की तुम्ही आम्ही तुमच्या जमिनी नीट करून देतोय तुमचं झालेलं नुकसान आमचे आम्ही भरून देतोय तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही. काही झालं तरी चालेल. कॅनलचं 4 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. कालवा जर अकार्यक्षम आहे तर हे पूर्ण क्षमतेने पाणी का सोडतात? मला असं वाटतं नाही मला काय म्हणायचं माहितीये का पाणी ना पाण्याचं आवर्तन जर 10 पाण्याचं आवर्तन 10 तारखेला बंद होणार आहे. तुम्ही 12 तारखेपर्यंत काय आलंय तुमचं मला वाटतं पुढे काय विकलंय का पाणी यांनी माहिती काढा तुम्ही यांनी पाणी विकलंय का? आम्ही ते पण बोललो होतो पण ते काय म्हणतायत का जाणून बुजून वाणी साहेब का बरं जातच नाही पाणी पूर्ण दाब नाही दिला ना पाणी पुढेच जात नाही त्यामुळे आम्हाला सरपंच तुम्हाला पण माहिती आता मला सांगा तुम्ही आपण इथपर्यंत बाहेर आता तुमच्या भावकीच्या घरी बाळासाहेबांचं संदीपचं घर आहे तिथं किती मोठा बगदा पडलाय त्यांनी घरातल्या लाद्या लावल्या तिथं लाद्या तिथं अक्षरशः सरकारने आणून लाद्या लावल्या जसं घरामध्ये त्यांच्यामध्ये कोण पाहून येऊन त्याच्यावर बसणार आहे काय ते लाद्या लय अवघड झाले. आम्ही आता गाळा जाऊन त्या वाणी साहेबांचा बघा पाय बघा आम्ही मोठं गाळा जाऊन टोटल बातमी साहेबांकडे अख्खं गाळा वाणी साहेबांचा बघा. आणि मला माझा खर्च जर नाही दिला तर मी एखादा अधिकारी घेऊन तिथं उडी मारणार. मी विचार मागता पुरता करणार नाही. वाणी साहेब अरुंधदा वाणी साहेब आणि प्रशांत आणि आमचं तिकडे निलेश कुमकर आहे तुम्ही आज प्रतिनिधी म्हणून पत्रकार म्हणून आमच्यासाठी तुम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी आले. तुमच्या माध्यमातून मी शासन प्रशासन आणि राजकीय लोकांना एकच सांगतो आम्ही वेगवेगळ्या पक्षाचं काम करणे असू द्या पण आम्ही गावासाठी सगळे एक आहोत. आमच्या गावातल्या लोकांचा अंत पाहू नका. आमचं नुकसान जर भरून मिळालं नाही आमची सामदाम दंडभेद सगळं आम्ही वापरू आणि त्यांना कुठं काय तकलीफ करायची ती 100% आम्ही करू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.